सुवंदिता शाहू सुरक्षितेच्या मुद्रा बसलाय राजे. या राजेच्या राजमुद्रेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा, राजेश छत्रपती यांना माझा मानाचा मुद्रा. तसेच तर आज येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो व गावकऱ्यांनो, तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. ना चिंता ना भीती, ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस अशा या मंगळ शनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. शहाजी राजे व जिजाऊला हर्ष झाला, त्यांच्या पोटी शुभा जन्माला आला. सह्याद्रीच्या कड्यांनाही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपे ही शहारतील आणि विषादमालाही त्याच्यापुढे झुकावे लागेल. असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा, ज्याला कितीही विशेषणे लावले तरी कमीच पडते असा आदर्शवान राजा छत्रपती. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशीद, हिरोजी पळतात अशा अनेक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी तोरणा किल्ला जिंकवला व स्वराज्याचे तोरण बांधले. जिथे शुभत्व राहतील तेथे बंद पडते भल्यांची मती. अरे, जिथे शुभत्व राहतील तेथे बंद पडते भल्यांची मती. मरणाला कोणाची भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. इतिहास घडवणारे माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारे माणसं इतिहास केव्हा विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. स्वराज्याचे तोरण, गडाला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहीची खानाची फजिती असे अनेक पराक्रम शौर्य त्यांची माहिती पटवून देतात. शिवाजी महाराज एक अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. शेतकऱ्याच्या काळीलाही धक्का लागणार नाही याची ते काळजी घेत. अरे, सर्व धर्म समभाव, प्रियपती आदर या न्यायाने ते वागले. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच शिवरायांची शिकवण. मित्रांनो, शिवरायांची कार्य आधी आपल्याला नवीन उत्साह देतात. अशा कर्तृत्वाला या राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. शब्द पडतील अपुरे अशी शुभांची कीर्ती राजा शोभून दिसे अवघ्या जगात. अरे, अशा महाराजा माझे कोटी प्रणाम. वादळासारखे तुटून पडू आम्ही, समजू नका हवेचा धोका. शिवरायांचे भक्त आम्ही, नाद आमचा कोणी करू नका. कोणाच्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता, शेतकऱ्यांना मान होता आणि साधू संतांचा आदर होता. आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवराय आपले राजे असल्याचा अभिमान होता. छाती होती पोलाद ज्याची, डोळ्यात ज्याच्या अंगात. या माझ्या शिवराचा आज दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला व एक प्रजाहित पराक्रमी आदर्श राजा काळाच्या सध्या सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती, वीरतेचा तो पाडा होता, हर हर महादेव नारा होता, सह्याद्रीची साथ होती आणि कडे कपाळी फिरत मर्द मराठ्यांचा वाद होता. अरे, या पुरुषांनी आज निर्लज्जपणाच्या सर्व सीमा त्यागल्या. आता तो म्हणतो की बियरमुळे सर्दी खोकला जातो, दुसरीकडे म्हणतो बियरमुळे तब्येत सुधारते. अरे काय बाबा हा तुझा फालतूपणा. जर खरंच बियरमुळे सर्दी खोकला गेला असता
या गोष्टी तुम्ही कुठेतरी ओळखून घ्या, समजावून घ्या. मी सर्व सर्व पुरुषांना हात जोडून विनंती करतो, व्यसन सोडा, व्यसन टाळा. अरे काय ते शिवरायांचे स्वराज्य, काय ते शिवराय, कोणते शिवरायांचे मर्द मावळे. अरे शिवरायांचे मर्द मावळे लवकर उठे, नावच उठे, प्राण पडत पण मागे नाही होते. आणि आज केले आमचे मर्द मावळे. उशिरा उठे, अड्ड्यावर सुटे, उशिरा उठे, अड्ड्यावर सुटे. वाटली वाटली कुठे पण मागे नाही हटे. बाबा ती परिस्थिती. अरे अरे शिवरायांचे एक रस्ता निवडा, त्या रस्त्यावर विचार करा, त्या विचारांना आपले जीवन बनवा. हाच यशाचा मार्ग आहे, हाच यशाचा मार्ग आहे. शिवरायांचे निधन झाले आणि शिवरायांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला निघाला. त्याला साखी मुंबईत शिवरायांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली म्हणजे औरंगजेबाला पण आनंद होईल.